नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महामुंबई या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत मुंबई आणि परिसरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात मुंबईतल्या लसीकरणाच्या बातमीपासून. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. लसीकरण आता 100% वॉक इन करण्यात येणार आहे. उद्यापासून वॉक इन लसीकरणाला सुरुवात होणार आहे. 18 वर्षावरील व्यक्तींचं थेट लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 270 लसीकरण केंद्रांवरती हे थेट लसीकरण पार पडणार आहे. मुंबई महानगरपालिकेनं या संदर्भातली माहिती दिली आहे. याआधी ऑनलाईन तुम्हाला नोंदणी करावी लागायची. ऑनलाईन नोंदणी घेऊन तुम्हाला त्याच्याबद्दलची तारीख, वेळ, अपॉइंटमेंट मिळाली तरच तुम्हाला लस दिली जायची. पण आता मात्र वॉक इन पद्धतीनं हे लसीकरण केलं जाणार आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, काय नेमका निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे? विलास, आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा असल्यामुळे मुंबईमध्ये लसीकरण जे आहे पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. आता आज साधारणतः 1,05,000 लस जे आहेत त्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे 18 वर्षावरील जी लोक आहेत त्यांच्यासाठी लसीकरण जे आहे सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर एकूण जवळपास 314 लसीकरण केंद्रांवर लसीकरण होईल. त्यामध्ये 270 लसीकरण केंद्र जे आहेत त्यामध्ये 18 वर्षावरील नागरिकांना लस जी आहे ती या ठिकाणी दिली जाईल. त्यामध्ये 50% नोंदणी केलेल्या लोकांसाठी लसीकरण जे आहे ते राखीव ठेवण्यात आलं आहे आणि 50% लसीकरण जे आहे ते वॉकिंग पद्धतीने, म्हणजे तुम्ही तिथे गेल्यावर जे लसीच्या मात्रा उपलब्ध असतील तेवढ्या लोकांना तात्काळ लसीकरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्यामुळे आनंदाची गोष्ट एवढीच की लसीकरणाला पुन्हा सुरुवात होते. पण साधारणतः हा लसीचा पुरवठा केंद्र सरकारकडनं याच पद्धतीने सुरू राहिला तर लवकरात लवकर लसीकरण जे होईल त्याचा मार्ग मोकळा होईल. पण जशा जशा लसी उपलब्ध होतात तशा पद्धतीने लसीकरण केंद्र जे आहेत त्याचा महापालिकेने सुरू केलेत. साधारणतः उद्या 314 लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण केलं जाईल. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आता कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट तपासणीसाठी नमुने पुण्याच्या NIVला पाठवण्याची गरज भासणार नाहीये. कारण मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग मशीन बसवण्यात आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत या मशीनचं उद्घाटन केलं. या लॅबमुळे 2 ते 4 दिवसात डेल्टा चाचणी अहवाल मिळणार आहे. यापूर्वी पुण्याला चाचणीसाठी सॅम्पल पाठवल्यानंतर रिपोर्टसाठी तब्बल 2 महिन्यांचं वेटिंग होतं. आता हे वेटिंग संपणार आहे. 2 ते 4 दिवसातच रिपोर्ट मिळणार असल्यानं मोठा त्रास वाचणार आहे. हे मशीन अमेरिकेहून 6.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आलं. वेगवेगळ्या विषाणूंची तपासणी एकाच ठिकाणी होणार आहे. नायरमधून शिकून जे बाहेर पडलेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते नाव कमावत आहेत, तर त्यांनीसुद्धा आपली सामाजिक बांधिलकी म्हणून नायरला सुद्धा बऱ्याचसा सहकार्य हा देऊ केलेला आहे. आणि त्यांच्या सहकार्याने आपण या वर्षभर आणि पुढचा कालावधी देखील मार्गक्रमण करणार आहोत आणि चांगली सेवा देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. यानंतर लहान मुलांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी या दुर्मिळ आजारावरचे महागडे उपचाराची सुविधा आता मुंबईतल्या नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे मुलांना योग्य वेळी उपचार मिळणार आहेत आणि मुलांना नवजीवन सुद्धा मिळणार असल्याचा आशावाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी सारख्या दुर्धर आजारावरच्या उपचाराचा खर्च हा कोट्यवधींच्या घरात आहे. अमेरिका स्थित संस्थेच्या माध्यमातून या आजारावर प्रभावी असणारे महागडे इंजेक्शन्स रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सध्या नायर रुग्णालयातील 17 रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसात आपण बघितलं की ज्यांना या दुर्धर आजार झालेला आहे त्यांना हे पैसे उभे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पण आता नायर हॉस्पिटलमध्ये मोफत हे कोट्यवधी रुपये खर्च येणारे उपचार केले जाणार आहेत आणि त्याचमुळे सामान्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 17 असे बालकं आहेत ज्यांना या उपचाराची अतिशय गरज होती. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्यानं त्यांना
इथे उपचार मिळू शकत नव्हते आत्तापर्यंत, पण अमेरिका स्थित काही संस्थांच्या मदतीनं आणि नायर हॉस्पिटलच्या सहकार्यानं हे उपचार आता मिळू शकणार आहेत. कल्याणच्या मंडणगडमध्ये तोकडे कपडे घातल्यानं तरुण तरुणींना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चक्क तोकडे कपडे घातल्याचं कारण देत या तरुणांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप तरुण तरुणींनी केला. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. हे तरुण तरुणी मंडणगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 7 टोळक्याने या तरुणांना मारहाण केली आणि ते टबाळखोर तरुण एवढ्यावरच थांबले नाही, तर दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चौघांनीही कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि निवाळी पोलीस चौकी गाठली. मात्र पोलिसांनी त्यांना मेडिकल करून या, इथे तक्रार घेतली जाणार नाही असं लाईनला या असं सांगितलं आणि त्यामुळे तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. यातील एका पीडित तरुणीनं सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ करत सोशल मीडियावर तो व्हायरल केला. त्यानंतर लगेचच पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र एकदा सुरक्षेचा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. जेव्हा मलंगड परिसरामध्ये हा प्रकार घडला होता आणि ज्या तरुणींसोबत आणि ज्या तरुणांसोबत हा प्रकार घडला होता त्यांना आता पोलीस या पूर्ण स्पॉटवर घेऊन आलेले आहेत. ते तरुणी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. थोड़ा जानकारी देंगे तो क्या हुआ था पूरा मामला. चलते चलते बात करेंगे. यहाँ पे वो जो स्पॉट दिख रहा है वहाँ पे हम लोगों ने गाड़ी पार्क करी थी. वहाँ से हम बारिश चालू हो गई तो यहाँ पे शेड लेने के लिए आए थे. मैं यहाँ से उतर रही थी तो 6 लड़के यहाँ से भाग के डंडे, इतने बड़े बड़े डंडे लेके नीचे भागे हम लोगों के. वहाँ पे फ़ोन तोड़ दिया, यहाँ पे बाइक गिरा दी. फिर यहाँ पे उसको बहुत पकड़ के एक लड़के को मारा है. फिर उसने वो अपनी फ्रेंड को लेके फिर वो लोग भाग गए. फिर मेरा फ्रेंड और हम दोनों यहाँ पे थे. ये स्पॉट बताएंगे आप. हाँ इधर है. आपण बघूयात ते स्पॉट दाखवत आहेत आपल्याला. आप भी थे उनके साथ में. हाँ हे तरुण देखील होते त्यांच्यासोबत. संध्याकाळी सायंकाळच्या सुमारास हा स्पॉट आहे बघा. मास्क यहीं पे गिरा हुआ है अभी तक. इसका ही मास्क है. इधर मारपीट हुई आपके साथ. हाँ यही जगह पे हुई है. यहाँ से वो लोग भाग के आए थे नीचे और वहाँ पे गाड़ी लगाई थी हम लोगों ने. और फिर यहाँ पे इसको मारा था, यहाँ पे वो राहुल को मारा था. हा स्पॉट आहे सगळा. हाँ और फिर वो लोग यहाँ से वो डिच में पूरा भागे आगे. यहाँ पे मेरी गर्लफ्रेंड को पकड़ के रखा था. वो 4-5 लोग और 6 लोग थे टोटल ऑलमोस्ट. और वहाँ से फिर वो मेरी जो फ्रेंड थी जिसको गिरा दिया था वो यहाँ से भागना चालू किया. कारण यही था कि शॉर्ट्स कपड़े पहनने आपने. नहीं ऐसा वो बोल रहे थे शॉर्ट्स पहने ये, लेकिन वो बहुत सारी चीज़ें बोल रहे थे. यहाँ पे क्यों आए, ये टाइम पे क्यों आए, किस लिए आए, कौन हो तुम, इनको पकड़ लो, इनको जाने में दो, इनको मार डालो. अभी मुझे नहीं पता उनको एक्जैक्टली करना क्या था. वो चीज़ तो 100 चीज़ें बोल रहे थे, 100 चीज़ें करेंगे. और वो 6 लोग थे, उसमें से एक जन बोल रहा था कुछ करना है, एक जन कहीं कर रहा था. वो डिसाइड नहीं कर पाया. और हम लोग यहाँ से क्विक ये जो रास्ता आप जो आए हैं इसको आपको आने के लिए कितना टाइम लगा सर? वक्त लगा बहुत. कुछ 10 मिनट लगा, 5 मिनट लगा होगा तो वॉकिंग. मैंने सर ये 1 मिनट में पार किया है बाइक पे. भरी बारिश में कीचड़ आ रहा था, लोग भाग रहे थे, मेरी गाड़ी पूरी फंस रही थी. फिर भी मैं गाड़ी चला रहा था. मेरी गर्लफ्रेंड उतर रही थी, उसको उसको बोला उतर. फिर मैं गाड़ी आगे थोड़ा निकाल रहा था डिच से. फिर से वो बैठ रही थी, फिर से हम लोग भाग रहे थे. पीछे से कंटिन्यूसली गालियाँ आ रही थी और डंडे ऐसे बाजू में जा रहे थे. आपको मारने के लिए आ रहे थे. यस कंटिन्यूसली हम लोग को मारने के लिए आ रहे थे. इनको पकड़ो, इनको जाने मत दो, ख़त्म करो इधर. और बाहर जो थे उन लोग को वो आगे निकल गए. इसलिए फिर इनको जाने देना पड़ा. वहाँ पे आगे जाके किसी ने एक जन वहाँ पे तक आया, लेकिन फिर उसको दिखा उसके 4-5 लोग नहीं है. फिर उसने बोला आप लोग यहाँ से अभी इधर आने का नहीं है. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश सहानेसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, मलंगड, अंबरनाथ. सदर घटना घडल्यानंतर नेवाळी चौकी येथे पीडित महिला आणि तिचे मित्र आले होते. तर घटनेच्या अनुषंगाने आपण तात्काळ त्यांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आपण मेडिकल मेमो दिला होता. आणि त्यांचे मित्र जे आहेत त्यांनाही आपण विचारणा केल्यानंतर ते नंतर येतो म्हणून सांगून गेले. तर त्यानंतर मेडिकल करून ते काय आपल्याकडे आले नाहीत. परंतु पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याचा फॉलोअप घेऊन त्यांनाच फोन करून बोलवून परत आपण स्वतःहून म्हणजे पोलिसांनी ॲक्टिव्हली काम केल्यामुळे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आपण आता आरोपीचा सुद्धा शोध घेत आहोत. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर महामुंबईच्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. महामुंबई. सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु
शिवकृपानंद स्वामी यांनी कोरोना काळ हा मला करुणा काळ वाटतो असं म्हटलंय. या काळात लोकांना स्वतःच्या आध्यात्मिक विकासावर ध्यानाच्या माध्यमातून काम करता आलं, आध्यात्मिक उंची गाठता आली. कोणत्याही गोष्टीत मला सकारात्मकता दिसते असं मत त्यांनी व्यक्त केले. गुरु शिवकृपानंद स्वामी यांनी लोकमत समूहाच्या मुंबईतल्या कार्यालयाला भेट दिली. समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी त्यांना एक प्रदीर्घ मुलाखत दिली. त्याचवेळी ते बोलत होते. योगासनं म्हणजे योग साधना नव्हे, तो योगाचा केवळ एक छोटा भाग आहे. आपण आता योग दिवस साजरा करताना योगासनाच्या पुढे जायला हवं असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. कोरोनाच्या संकट काळात खरं तर अनेकांनी आध्यात्मिक बाबतीत खूप मोठं काम केलेलं आहे आणि आता ही कोरोनाचा हा काळ म्हणजे करुणा आहे, करुणाचा काळ असं त्यांनी म्हटलंय. तुम सकारात्मक रहोगे तो कोरोना काल हो या करोना काल हो, तो कोई भी काल में उस काल का तुम्हारे पर कोई इफेक्ट नहीं बनेगा. दूसरा तुम्हारा आभा मंडल. अब जैसे मैं एक बार रामकृष्ण मिशन के आश्रम में गया, वहाँ पे डॉक्टर लोगों का शिविर लिया. शिविर के पश्चात डॉक्टर ने पूछा, स्वामी जी आप इतने जगह जाते हो, इतनी जगह खाना खाते हो, इतनी जगह का पानी पीते हो, तुमको डायरिया नहीं होता क्या? मैंने बोला डायरिया तो बहुत दूर की बात है, मेरे कार का कभी एक्सीडेंट भी नहीं होता. तो बोले एक ही ड्राइवर एक ही कार है क्या? मैंने बोला नहीं, सब जगह कार और ड्राइवर बदलते रहते. तो उन्होंने आश्चर्य लगा. मठाधीश को पूछा, इतने कॉन्फिडेंस से स्वामी जी कैसे कह रहे हैं? तो उन्होंने बोला जो आदमी ध्यान करता है उसके आसपास उसका एक आभा मंडल बनता है, उसके आसपास एक ओरा बनता है. वो ओरा के अंदर उसकी कभी भी हत्या नहीं हो सकती, उसका कभी भी एक्सीडेंट नहीं हो सकता. तो ऐसा प्रोटेक्शन प्रत्येक व्यक्ति ने बनाना चाहिए ना. तो आप कौन से काल में उसका कोई फर्क नहीं, आप किसी भी काल में रहो, आप प्रोटेक्टेड रहोगे. तो आप अपना देखो ना. और दूसरा जो विश्व करुणा और विश्व शांति और विश्व की जो बातें कर रहे हैं ना, उनको विश्व का अर्थ ही नहीं मालूम है. विश्व यानी आखी दुनिया नहीं, विश्व यानी अपना विश्व. आपने जैसे समझ लो मेरा और अगर 50 फीट का है तो 50 फीट का मेरा विश्व है. वो विश्व लेके मैं दुनिया के कोई भी कोने जाऊँ, मेरा विश्व मेरे साथ साथ चलेगा. रिलायन्स उद्योग समूह प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापराची क्षमता दुप्पट करणार आहे. आंध्र प्रदेशात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. तसंच पर्यावरणासाठी सुद्धा तो उपयुक्त ठरेल. या माध्यमातून स्थायी विकासावर रिलायन्सनं लक्ष केंद्रित केलंय. रिलायन्सच्या रिसायकलिंग प्रकल्पातील कार्याचा वेग हा जगात अव्वल क्रमांकाचा आहे. या सगळ्या घडामोडींसोबत महामुंबई या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.